नमस्कार. आज मी तुम्हाला इंग्रजी व्याकरणातला एक नियम सांगत आहे. नियम असा आहे की इंग्लिशमध्ये जे प्रोनाऊन्स असतात, सर्वनाम असतात, त्याच्यामधले पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे जे पर्सनल सर्वनाम आहेत, पर्सनल प्रोनाऊन्स आहेत, याचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. म्हणजे जो बोलतो तो फर्स्ट पर्सन. आय इज द फर्स्ट पर्सन. वी असेल तोही फर्स्ट पर्सन आहे, पण प्लुरल आहे. यू सेकंड पर्सन, ज्याच्याशी बोलतो तो सेकंड पर्सन. त्याचे सिंग्युलर यू आहे, प्लुरलसुद्धा यू आहे. अनेक लोकांना आपण यू म्हणतो, एकाला पण यूज म्हणतो. आणि ज्याच्याविषयी बोलतो त्याला थर्ड पर्सन म्हणतात. ही, शी, इट आणि दे. त्यापैकी ही, शी, इट हे फर्स्ट पर्सन आहेत आणि सिंग्युलर आहेत आणि दे हे प्लुरल आहे. तर आता हे तीनही प्रोनाऊन समजा एका वाक्यात आले तर त्याचा क्रम कसा असावा हा तो नियम आहे. तर जर जनरली तीनही प्रोनाऊन आपल्याला वापरायचे आहेत एकाच वाक्यामध्ये टुगेदर, तर मग त्याचा नियम त्याचा क्रम असा असावा. सुरुवातीला वापरायचं सेकंड पर्सन, नंतर थर्ड पर्सन आणि नंतर फर्स्ट पर्सन. उदाहरणार्थ, यू, ही अँड आय डीड दॅट वर्क. आपण तिघांनी ते काम केले, पण आपण प्रायोरिटी समोरच्याला दिली. नंतर थर्ड आणि नंतर फर्स्ट. ओके, म्हणजे सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन असा क्रम असावा. पण याला एक अपवाद असा आहे की एखादी चूक आपल्याकडून झाली, एखादा फॉल्ट झाला, काहीतरी कन्फेस करायचे, त्यावेळेस मात्र क्रम बदलायचा आहे. त्यावेळेस क्रम असा ठेवायचा आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. म्हणजे कसं की आय, यू अँड ही कमिटेड थेफ्ट, किंवा आय, यू अँड ही मेड मिस्टेक, लाईक दिस. म्हणजे खरा क्रम असा आहे की सेकंड पर्सन, थर्ड पर्सन आणि नंतर फर्स्ट पर्सन. पण हा जनरली आहे. पण जर एखादी कन्फेशन आहे, एखादी चूक झाली आपल्याकडून, तर मग क्रम बदलतोय. तो आहे आय, यू अँड ही, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो दिस इज द रूल अबाउट पर्सनल प्रोनाउन when they come together in one sentence. Thank you.